नमस्कार, नंदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उपवासाची कचोरी। चला उपवासाची कचोरीला सुरुवात करूया। साहित्य लागणार आहे अर्धी वाटी वरई, शाबू पाव वाटी। आता हे आपण वाटून घेऊया। हे आपण वरई आणि शाबू वाटून घेतले। आता आपण बटाटा, 2 बटाटे घेतले। एकदम बारीक किसून घ्यायचे। एकदम बारीक किसून घ्यायचा। यात गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे, म्हणजे पीठ मळायला मऊसूद येतं। आता हे पीठ मळून घेऊया आपण। 3 ते 4 चमचे पीठ घालायचं लागेल तसं, आणि मीठ चवीपुरतं घालायचं आणि एकदम घट्ट गोळा बनायला मळायचा। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। अजून मी अर्धा चमचा पीठ घेते। आता छोटे छोटे ह्याचे लिंबूच्या आकारचे बॉल बनवून घ्यायचे गोळे। पिठी लावायची, गोल गोल लिंबूच्या आकारचे गोळे बनवायचे। असे गोल लिंबूच्या आकारचे, लिंबूपेक्षा थोडे मोठे घ्यायचे, असे गोल बनवायचे। सारण बनवून घेऊया। 1 वाटी ओलं खोबरं, त्यातला मी बटाटा जरा ठेवलेला, त्यात बटाटा घालायचा। शेंगदाण्याचं कूट थोडं मोठं मोठं जाडसर पाहिजे। कोथिंबीर उपासाला कोण खाते, कोण खात नाही, आणि साखर चवीपुरती। यात लिंबू पिळायचा। गोड, आंबट, तिखट मस्त छान लागतं। आलं आणि मिरचीचं वाटण जाडसर वाटून घ्यायचं, आणि आपण हे सारण घालणार। आणि मिरचीचा ठेचा, तिखट छान लागते। काजूचे तुकडे, शेंगदाण्याचे हे, आणि बटाटा चांगलं मिक्स करायचं। चवीपुरतं मीठ, बॉल बनवून घ्यायचे गोल गोळे।
अशा आकाराचे गोळे करून घ्यायचे. आपण असं बनवून घ्यायचं आणि यात हे सारण करायचं. गोल बनवायचा. आता कचोरी बनवून अशी तयार झाली. आता आपण तळून घेऊया. आता आपली हे कचोरी बनवून तयार झाली. आता आपण तळून घेऊया. आता आपण तेल घालूया. आता आपण ही तळून घेऊया कचोरी. दोन मिनिटं तरी ह्याला हलवायचं नाही, नंतर वरचं टपिंग सुटते, कोटिंग वरचं जाते. कुरकुरीत बनते, छान एकदम तांबूस तळून घ्यायचे. जास्त हलवायचं नाही, हलवलं की मग वरचं कोटिंग जाते, तेलात सुटतं. रंग कसा आलाय बघा, मस्तपैकी रंग कलर आलाय ना, एकदम तांबूस कलर आलाय, एकदम कुरकुरीत झाले तपले. आता हे राहिलेले पण मी दोन तळून घेते. याला लगेच हलवायचं नाही, 1-2 मिनिटं तरी ठेवायचं. तेल वरून सोडलं तरी पण असं चालते. बघा कसं मस्तपैकी कलर आलाय त्याला, एकदम सुंदर आणि मस्त. एकदम खरपूस भाजून घ्यायचं. एकदम कुरकुरीत मस्त झाले. छान मिरच्या तळून घ्यायच्या. अंगावर उडते मिरची. चटणी बनवून घेऊया आपण. खोबरं किसून घेतले, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 मिरच्या, चवीपुरती साखर, गोड करायची चटणी म्हणजे लागते. मीठ टाकायचं चवीपुरतं आणि शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं म्हणजे थोडीशी जाडसर होते.
चटणी तयार झाली मस्त अशी. त्या वाटीत आता काढून एकदम छान तिखट आणि गोड अशी आपली आता ही चटणी तयार झाली. आपली उपासाची कचोरी तयार झाली. अशी कडक झाली एकदम कुरकुरीत. मी आता हे कापून घेते. कसा आवाज येतोय बघा. एकदम मस्त कुरकुरीत करून तयार झालेले आहेत आपले उपासाचे वडे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. कसे झालेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करा.